कशा आहात तुम्ही सर्व? आज व्हिडिओला सुरुवात संध्याकाळची करतीये. जवळपास 7:15 7:30च्या आसपास झालेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत सोसायटीच्या गणपतीच्या आरतीला. आपली घरातली आरती झालेली आहे आणि आज मी कशी दिसते आधी सांगा. तर आज मी करणार आहे डान्स. येस, टॅलेंट शो आहे. पूर्वा सुद्धा व्हायोलिन प्ले करणार आहे आणि मी डान्स करणार आहे. त्यानंतर नवऱ्याबरोबर फॅशन शो फर्स्ट टाइम म्हणजे पार्टिसिपेट करतोय ना तू. तर मी खूप एक्सायटेड आहे. मला नेहमी वाटायचं की तू सुद्धा आमच्या बरोबर म्हणजे असं हे करत जा ऍक्टिव्हिटी. आणि हो म्हणाला आणि तोही छान रेडी झाला. व्हायोलिन प्ले करणार आहे. प्रॅक्टिस झालं पूर्वा? आजच प्रिपेअर केलंय सॉन्ग तिनं. ओके, ठीक आहे. आणि ओमकार सध्या पार्टिसिपेट करणार नाही पण आम्हाला मोटिवेशन देणार आहे तो. येस, कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडासा वेळ आहे. मैत्रिणीकडे चालले आम्ही सगळे मिळून ना, तिथं फोटो काढणार आहोत. आरती झाली आणि त्यानंतर मैत्रिणीकडे चालले, तिथंही काढू. पण म्हटलं इथं ना चांगले पोज वगैरे देऊन काढता येतील फोटो, नाही का? तिथं गर्दी आहे. कुठं गप गप गप. मांजरं खूप आवडतं पूर्वाला. पूर्वा ये बाळा. छान छान फोटो काढलेत आणि आता परफॉर्मन्स सुरू झालेले आहेत. सो माझ्या 2 मैत्रिणी आम्ही तिघी डान्स करणार आहोत. सो सुरू झाला आहे. पूर्वाचा 6 नंबरचा परफॉर्मन्स आहे आणि माझा 7 नंबरचा. आणि त्यानंतर एंडला फॅशन शो. Should I play this one? Yes. Should I? Yes. Okay, this one might be a little rough because I just started practicing it this morning. So, it's okay. लुक केलाय फॅशन शोसाठी. आज सगळं रेडी होण्यातच वेळ जाणार आहे. तर आज टोटल 18 ते 20 परफॉर्मन्स आहे. पण मी रेडी व्हायला गेले होते ना, तर वेळ मिळाला नाही ते बघायला. नंतर मात्र रेकॉर्ड केलेले सगळे पोस्ट करतील ना ग्रुपवर, निवांत बसून बघेन. कारण मुलांनी खूप छान छान डान्स केलेले आहेत. आता जो मी गजरा घातलेला आहे ना, तो खऱ्या फुलांचा आहे. आहा, खूप दिवसानंतर मी ओरिजिनल फुलांचा गजरा घालती आहे. आम्ही तिघींनी डान्स केला ना, असं ठरवलं होतं की सेम हेअरस्टाईल करावी. आणि सणावाराला कधी कधी अशा गोष्टी छान वाटतात, नाही का? पण खरं सांगू का, सणावाराच्या दिवसात गजरे इतके महाग असतात ना, काय सांगू. तरीसुद्धा एक वेगळीच वर्षातून सणावाराला अशा गोष्टी स्वतःसाठी करायला काहीच हरकत नाही, नाही का? पर्सनली या सगळ्या गोष्टी मी खूप एन्जॉय करते आहे. आणि माझ्याबरोबर मुलं आणि नवरा हे सुद्धा म्हणजे खुश आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करतायत ना मनाने. तर ही गोष्ट खूप मनाला आनंद देऊन जाते. इतके आम्ही धमाल करू असं खरंच वाटलं नव्हतं. आणि खरं सांगू का, मनापासून पैशानं सगळ्याच गोष्टी विकत घेता येत नाही. सुख आणि समाधान ह्या गोष्टी आतून यायला हव्या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या मिळत आहेत ना, खूप भारी वाटतंय.
नवऱ्याने याच्या आधी स्टेजवर कधीच परफॉर्म केलेलं नाही आहे किंवा अशा फॅशन शोमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं नाही आहे. हे फर्स्ट टाईम करतो आहे, त्यामुळे खूप लाजतो आहे. त्यानं काही प्रॅक्टिसही केलेलं नाही, त्याला सॉन्ग कुठलं आहे हेही माहीत नाही. सकाळी आम्ही इथं आरतीला आलो होतो ना, तेव्हा डिसाईड केलं की संध्याकाळी तसंही आपण छान आवरणार आहोत ना, तर फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट करावं. आणि आपण केलं की दुसऱ्या लोकांना सुद्धा मोटिवेशन मिळेल आणि ते सुद्धा नेक्स्ट इयर पार्टिसिपेट करतील. आणि त्यामुळे याने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. खूप छान वाटलं. आणि अशा गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलं ना, सगळा स्ट्रेस सुद्धा निघून जातो, नाही का? 5 दिवस रात्रीच्या स्वयंपाकाला सुट्टी आहे आणि सगळ्यांसाठी इथं आरतीनंतर आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर डिनर असणार आहे. रोज वेगवेगळे मेनू असणार आहे. नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप छान छान व्हिडिओ मी शूट केलेले आहेत, पण काही कारणास्तव मला ते व्हिडिओ पोस्ट करायला वेळ लागतोय, सॉरी. पण हळूहळू मी ते पोस्ट करेन. आजचा हा छोटासा व्हिडिओ जरी असला तरी सकाळपासून खूप धावपळीचा आजचा दिवस होता. मसाले भात आहे, पावभाजी आहे आणि गोडामध्ये बुंदी लाडू. चल